नमस्कार. आज मी आपल्याला ढोकळा रेसिपी दाखवत आहे. अन्नपूर्णा किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग इथे मी ढोकळा बनवण्यासाठी 1 वाटी बेसन घेतलेले आहे. त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा टाकायचा. हा ढोकळा खूप छान होतो. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. 1 चमचा साखर आणि आता हे मिक्स करून घ्यायचे. दोन चमचे तेल टाकून घ्यायचे. तेल टाकल्यामुळे ढोकळा चिकट होत नाही किंवा खाताना चिटकत नाही. तेल टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडे थोडे पाणी घालून मिश्रण फेटून घ्यायचे. इकडे मी गॅसवर इडली पात्रामध्ये पाणी घालून एक जाळी टाकून ठेवलेला आहे. हा ढोकळा कुकरमध्ये सुद्धा बनवता येईल. आता हे ढोकळ्याचे बॅटर 2 ते 3 मिनिटं छान फेटून घ्यायचे, म्हणजे ढोकळा छान फुगला जातो. बॅटर एकदम परफेक्ट झालेला आहे. आता यामध्ये 1 इनो पॅकेट घालायचे. पूर्ण पॅकेट टाकून द्यायचे आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून इनो ॲक्टिवेट करून घ्यायचं. इनो ॲक्टिवेट झाल्यानंतर 10 सेकंद मिश्रण फेटून घ्यायचं. जास्त वेळ फेटायचे नाही. 10 सेकंद फेटून घेतल्यानंतर तेल लावलेल्या डब्यामध्ये टाकायचे. इथे मी केक टीन घेतलेला आहे. आपण कुकरचा डब्बासुद्धा घेऊ शकता. याला थोडंसं टॅप टॅप करायचे आणि इडली पात्रामध्ये ठेवून द्यायचे. पाणी गरम आहे, आरामाने ठेवायचे. आणि आता झाकण लावून 15 ते 20 मिनिट त्याला छान वाफून घ्यायचे. तोपर्यंत आता आपण चटणी बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे रात्रभर भिजत घातले होते. ही चटणी खूप छान होते. आमच्या इथं हा ढोकळा आणि चटणी खूप आवडते. 8 ते 10 मिरच्या टाकायच्या, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता. एक चमचा दही टाकायचे. दह्यामुळे चटणीला चव छान येते. थोडेसे पाणी घालायचे आणि आता हे मिक्सरला फिरून घ्यायचे. आपली चटणी रेडी आहे. आता ही एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायची. या चटणीला तेल टाकून थोडंसं जिरं, मोहरी टाकून लाल मिरचीचे तुकडे टाकून तडका द्यायचा. तो व्हिडिओ माझ्याच्याने स्किप झालेला आहे. बघा, इथे मी चटणीला तडका दिला आहे. आता आपण ढोकळा चेक करू. 15 मिनिटं झालेले आहे. एका सुरीच्या साह्याने चेक करून बघायचे. ढोकळा रेडी आहे. आता हा मी काढून घेऊन थंड करून घेतलेला आहे. थंड झाल्यानंतर सुरुवातीला सुरीने कडा सोडून कडेने काढायचे आणि नंतर काप पाडायचे.
आपल्या हवे त्या आकारामध्ये आपण याला कट करून घेऊ. सकाळच्या घाईच्या वेळेस मी हा बनवलेला आहे मुलांसाठी, म्हणून थोडा गरमच असताना मी हे काढलेलं आहे. बघा छान फुगलेला आहे ढोकळा, खायला पण खूप छान लागतो. व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.